तर पुण्यातल्या मतमोजणीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। प्रत्यक्ष मतमोजणी सुरू व्हायला अवघे काही मिनिटं उरली आहेत आणि त्याआधी सुरू असलेली लगबग आपण पाहतो आहोत। पुण्यातल्या कोरेगाव पार्क धान्य महामंडळाच्या गोदामांमध्ये बारामती आणि पुण्याची मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी दाखल होत असलेले हे मतमोजणी कर्मचारी आणि मतमोजणी एजंट्स किंवा उमेदवार प्रतिनिधी, वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मतमोजणी पार पडणार आहे। आणि इथनं दाखल होत असतानाच म्हणजे आत प्रवेश करत असतानाच कशा पद्धतीनं प्रत्येकाची सुरक्षा ही तपासली जाते। तिहेरी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी तैनात आहे। एक आहे गेटच्या बाहेर, त्यानंतर गेटच्या आत आणि त्यानंतर तिसरी जी आहे ती प्रत्यक्ष मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे, ईव्हीएम मशीन जिथे त्या मतमोजणी ईव्हीएम मशीनची होणार आहे तिथे असणार आहे। या सगळ्यामध्ये सर्वाधिक लक्ष लागून आहे ते राज्यातील सर्वाधिक चुरशीच्या, सर्वाधिक प्रतिष्ठेच्या आणि सर्वाधिक लक्षवेधी लढतीकडे, ती म्हणजे बारामतीच्या लढतीकडे। सून जिंकणार की लेक याचा निकाल आज दुपारी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे।